मित्र आणि मित्रासारखा भाऊ ज्याचं नाव आहे चिंतामण शेठ पाटील बुर्दुल गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि त्यांचा येतोची सन्मान नेताजी पाटील शांततेचे प्रतीक त्यांच्या शुभ हस्ते केले जात आहे। चला आई 11 कोण क्रिकेट संघ शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे। चिंतामण शेठ पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे। यानंतरचा सन्मान असेल ॲडव्होकेट सुनील पाटील साहेब या माजी सरपंच बुर्दुल ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हा सरचिटणीस आणि बुर्दुल नाईटचे दमदार ऑर्गनायझर आयोजक सुनील दादांचा येतोची सन्मान इथे केला जाईल। सुनील दादा या एक शिक्षित आणि पदवीधर व्यक्तिमत्व आणि सुनील दादा बघा सुनील दादा पाटील यांचं खऱ्या अर्थाने आपण आभार व्यक्त करूया। त्यांच्या वतीने स्पर्धेला 20,000 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य सुनील दादा संत वचनाप्रमाणे की देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। खऱ्या अर्थाने बघा संत वचनाप्रमाणे तुमचं योगदान प्राप्त झालेलं आहे की बोले तैसे चाले त्याची देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं आणि बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। त्या वंदावी पाऊलांचा खऱ्या अर्थाने सन्मान या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सरपंच शिवाजी दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केले जात आहे। यानंतरचा सन्मान असेल आदरणीय यशवंत शेठ पाटील यशवंत शेठ या आपल्या येतोची सन्मान इथे केला जाईल। यशवंत शेठ पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। बघा लाख लाख शिखरावरती कर्तृत्वाचे राज्य असते स्वतःच्या जखमापासून जनसेवेसाठी झगडण्याचे त्यांचे स्वप्न असते। या निश्चित स्वरूपात दादा या आपला येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। सन्माननीय यशवंत पाटील दादांचा येतोची सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। सरपंच चषक आमचे विनोद पाटील सर आणि साई पाटील यांच्याकडे आम्ही वळणार आहोत। तत्पूर्वी डॉक्टर गणेश पाटील साहेबांचा सन्मान केला जाईल। प्रेक्षकांची तयारी बघा आयोजन समितीने सांगितलेले आहे मान्यवरांना इतर कार्यक्रमासाठी वेळेवर पोहोचणे आणि वर्तमान सामना सुरू असताना आम्हाला समालोचकांना आयोजकांनी सांगितलेलं आहे की कमीत कमी 5 ते 10 मिनिटं मात्र आमच्या आयोजकांनी या व्यासपीठावरील वेळ सत्कारासाठी तुमच्याकडून घेतलेली आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। 1 मिनिट फक्त महागुरु नियम जे आहेत ह्या स्पर्धेचे थोडासा आवाज ओमी तर कंपल्सरी चेसिंग ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम एक रिव्ह्यू एका इनिंग साठी असेल वाईट हाईट फॅक्टर आणि रनआउट साठी तो रिव्ह्यू असेल पंच हवा तेव्हा रिव्ह्यू घेऊ शकतात ती अथॉरिटी पंचांना आहे। चला यानंतरचा सन्मान असेल आदरणीय डॉक्टर गणेश पाटील साहेबांचा सन्मान इथे केला जात आहे। कारण निश्चित स्वरूपात बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना कोविडच्या कालावधीमध्ये ऊन वारा पाऊस आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पांढऱ्या कोटातील देवघरातील देवदूत म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ज्या प्रकारे खाकी वर्दीमध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये आपल्याला खाकी वर्दी म्हणजे साक्षात पंढरीचा पांडुरंग दिसला आणि अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान इथे केला जात आहे। कोविडच्या कालावधीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगताना ज्याने समाजाला योगदान दिलं त्यांचा सन्मान इथे केला जात आहे। 1 मिनिट महागुरु चेंडू चॉईस करता वेळी आपल्याला 2 चॉईस बॉल मिळतील त्यानंतर जर बॉल हरवला तर बॉल मात्र कमिटी जो देईल तो आपल्याला स्वीकारावं लागेल। टायमर ऑन असेल 7:21 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर होतोय। लेट्स प्ले गेम ऑन पहिला चेंडू घेऊन गणपती बाप्पा पहिला चेंडू क्लीन बोल्ड मॅचची गोल्डन विकेट रोहित पाटील बॅक टू द डगआउट। चला डीजे मास्टरला आम्ही इथे थांबवतो। सन्माननीय अविनाश शेठ सालवी अविनाश दादा या आपला सन्मान इथे केला जाईल भारतीय जनता पार्टीचे आणि अविनाश दादांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य श्री मलंगड मंडल तालुका मंडलाचे भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत आणि भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही विचारधारा खऱ्या अर्थाने विचारधारेवर एक खऱ्या अर्थाने सातत्याने अग्रेसर असणाऱ्या एका युवा नेत्याचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केले जात आहे। त्यानंतर आदरणीय रवी शेठ हजारी क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व या एक दिलदार व्यक्तिमत्व ज्या ज्या ठिकाणी नारायण क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे खेळाडूंचं मनोबल वाढवण्याकरता रवी शेठ हजारी यांचं आम्ही नेहमी योगदान पाहत असतो। क्रिकेटवर अतंग प्रेम करणारे आणि क्रिकेटला आपला धर्म मानणारे खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्व असं व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात आहे। दिलगिरी व्यक्त करतो सर्वप्रथम आमच्या सरपंच साहेबांच्या वतीने प्रेक्षक आणि दोन्ही संघांची त्यानंतर
आदरणीय श्री विनोद शेठ पाटील नारेद. या विनोद शेठ, काश्मीर से कन्याकुमारी हर घर घर में है पहचान हमारी. विनोद शेठ यांना कोण ओळखत नाही मित्रांनो, कारण ज्या वेळेस बुरदुलच्या मैदानावर नाईट स्पर्धा होते, हा चेंडू जाणार खऱ्या अर्थाने सीमेरेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि 4 धावेने आई गावदेवी क्रिकेट संघ नागाव क्रिकेट संघाने आपल्या डावाची इथे सुरुवात केलेली आहे. सन्माननीय विनोददादा पाटील यांचा येतोचे सन्मान इथे करण्यात येत आहे. मित्रांनो बघा, मान्यवरांना एका कार्यक्रमासाठी वेळेवर पोहोचणे आहे, त्यामुळे सामना सुरू असताना आयोजन समितीच्या वतीने हा सत्कार इथे केला जात आहे, स्वागत केले जात आहे. त्यानंतर मुकुंद शेठ पाटील बुरदुल. दादा आपण घाईत घ्या, ज्यांची नावं घेतली त्यांनी या मुकुंद शेठ पाटील बुरदुल, बांधा शेठ मस्कर नारिवली आणि कालुराम शेठ उसाटणे. दादा या चिंतामण शेठ नारेन, या ज्यांची नावं घेतली एका एकाचा सन्मान करता येणार नाही, इनिंग संपून जाईल. हा धन्यवाद सुनील दादा, आभार आहे मनपूर्वक. चला, ज्यांची नावं घेतली त्यांनी या एका एकाचा सन्मान करायला गेलो तो संपूर्ण पहिलं सत्र संपून जाईल. निश्चित स्वरूपात ज्यांची नावं घेतली त्यांनी या सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. त्यानंतर कालुराम शेठ उसाडणे, बलराम वायले, भालचंद्र दादा पाटील नारेन, या दादा ज्यांची नावं घेतली त्यांनी समोर या. चला, खेळ स्टार्ट. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. आलेल्या संपूर्ण लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. उपस्थित आमचे मान्यवर, या स्पर्धेत खेळणारे क्रीडा स्पर्धक या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. लाईट. यस, रोशन पाटील यांच्याकडून नागाव संघ जिंकला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला, जयवंतदादा पाटील या नारायण, आपण या आपला सन्मानित केला जाईल. त्यानंतर बलिराम वायले, अभिमन्यू पाटील, सोमनाथ वायले, रामा पवार ज्यांची हा चेंडू इथे मात्र एका धावेवर फलंदाजांना इथे समाधान मानावं लागतं. यानंतर बघा, आदरणीय जनार्दन पाटील बुरदुल, पांडुरंग मामा उंबारली, विठ्ठल जाधव उसाडणे, भालचंद्र पाटील नारेन आणि जयवंत पाटील नारेन या आपला सन्मान इथे केला जाईल. ओटो आता कंटिन्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. महत्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने नागाव संघ लढतो आणि विरोधात कोण संघ. इथे एज अँड टेकन फलंदाज बाद. दुसरा धक्का. पहिल्याच बॉलवरती मॅचची गोल्डन विकेट काढली होती गोलंदाजी ट्रॅकवरती. आकाश मात्रेला आपण पाहतोय. रोहित शून्यावरती बाद झाला. त्यानंतर उदय मडवीनं प्रयत्न केला, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आला, परंतु 5 आकड्यावरती वैयक्तिक तो बाद झालाय. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पाहायला मिळते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा. पहिल्या षटकाची ते सांगता झाली लाजवाब षटक आणि या स्पर्धेतील हे पहिलं षटक आणि अगदी गोल्डन जुगली षटक आपण म्हणू शकतो ते आकाश मात्रेचं. ज्या पद्धतीनं संघनायकानं मी म्हणेन निर्णय स्वीकारला होता क्षेत्ररक्षण करण्याचा, तो निर्णय त्यांच्या पत्त्यावरती पडला असं आपण निश्चित म्हणू शकतो. एका षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावपळकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. GTC अर्थात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी आपण पाहतो, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हर केली जाते. घरबसल्या ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. जे प्रेक्षक घरबसल्या ही स्पर्धा पाहतात त्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आलेले आमचे तमाम लाडके क्रीडा रसिक, उपस्थित मान्यवर, उपस्थित क्रीडा स्पर्धक या सर्वांचं मी साई पाटील सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आज कॉम्बॉक्स मध्ये आपण महागुरूंना ऐकलं सुरुवातीला. यानंतर आमचे सिनियर समालोचक, आमचे गुरुस्थानी असलेले विनोद सर पाटील यांना देखील आपण ऐकू शकता. जरूर दुसऱ्या सत्रामध्ये त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. परंतु मॅचच्या दिशेने आपण वळूया. आई गावदेवी कोण संघ आणि त्यांच्या विरोधात आई गावदेवी 12-13 नागाव हे 2 दिग्गज संघ आमने सामने पाहायला मिळतात. 2 फलंदाज बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये. हर्षांत पाटील जो सलामीर फलंदाज 1 धावेवरती खेळतो आणि साथीला आता सिद्धू भोईर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2 महत्वपूर्ण खेळाडू. तर षटक क्रमांक 2 आणि गोलंदाज अनिकेत म्हात्रे. कोण विसरेल अनिकेत म्हात्रेला. ज्या वेळेस कोण संघ खेळतो त्यावेळेस या खेळाडूवरती नेहमीच दारोमदार आपल्याला पाहायला मिळतं. संतोष फुलोरे वसार यांचा सन्मान इथे केला जाईल. दादा या समोर आपला येतोची सन्मान इथे केला जाईल. ओटो कॉमेंट्री बॉक्स. अनिकेत द विकेटनं पहिला चेंडू फुल टॉस होता, लाभ केला क्षेत्ररक्षक त्याखाली आणि झेल पकडलाय. 3रा धक्का. सलग धक्क्यावरती धक्के आता 12-13 नागावला.
भरपूर सारे मान्यवर आपण पाहतोय. हे यश आहे खरं तर विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटण्याचं. पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय दमदार पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन सरपंच चषक 2025चं हे पर्व आपण अनुभवता. विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ उसाटणे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. नवीन फलंदाज बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले, स्वस्तामध्ये बाद झालेत. आपण निश्चित पाहिलं रोहितकडनं भरपूर अपेक्षा होते खरं तर रोहित इन्फॉर्म मध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो, परंतु तो शून्यावरती बाद झाला. यस, आकेश शेट यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. षडक दुसरं मार्गस्थ आहे अनिकेत म्हात्रेला आपण पाहतोय. मोठ्या स्तरावरती हा संघ खेळताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. व्यावसायिक क्रिकेट किंवा लीग जिथे पीपीएल सारखं मोठं पर्व आपण पाहतो तिथे देखील या खेळाडूला खेळताना आपण पाहिलं. तोच खेळाडू पहिल्याच बॉलवरती ओळख सिद्ध केलं, विकेट प्राप्त केलं पहिल्या बॉलवरती. दुसरा चेंडू फुलटॉस होता, बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला शॉटमध्ये रिंगणाच्या आतमध्ये जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. बॉल फील्ड झालाय तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी वेगानं एक धाव कंप्लीट करतायत आणि या एक चिकित सिंगलनं धावफलक पोहोचले ते 7 या आकड्यावरती, परंतु त्यासाठी 3 गाड्यांचा मोबदला मोजावा लागलाय. ज्यामध्ये आपण पाहिलं की सुरुवातीलाच पहिल्या षटकात 2 धक्के लागले होते. रोहित पाटील आणि त्यानंतर उदय मडवी बाद झाला आणि मागच्याच बॉलवरती आपण बाद होताना पाहिलं होतं ते हर्षांक पाटीलला. जे आघाडीचे जे तिन्ही फलंदाज लवकर बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील आणि सिद्धू भोईर या जोडीला काहीतरी किमया करावी लागेल. एक पार्टनरशिप इथे बिल्ड करावी लागेल, कारण की क्रिकेट हा गेम पार्टनरशिपचा आहे, भागीदारीचा आहे आणि ती भागीदारी आता या 2 फलंदाजांना निश्चितपणानं पूर्ण करावीच लागेल. एका बाजूला आक्रमकतेने गोलंदाजी, पॉवर सर्कलमध्ये P1चं जे षटक होतं ते अप्रतिम राहिलं आकाश म्हात्रेचं आणि त्यानंतर अनिकेत म्हात्रे आपला दबदबा कायम करत असताना पाहायला मिळतोय. सुरेख हे क्रीडांगण अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण देखील या क्रीडांगणाचं पाहायला मिळतंय. चांगला चेंडू अगदी सरप्राईज केलंय फलंदाज सिद्धूला. सिद्धूमध्ये क्षमता आहे, परंतु ज्या पद्धतीचे चेंडू डिलेवर होतात ते पाहता त्याच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. अनप्लेबल असा पद्धतीचा काहीसा बॉल हाताळण्यात आला तो अनिकेतकडनं. जबरदस्त गोलंदाजी, नावाला साजेसं कार्य. की आई गावदेवी खूण संघ म्हटला तर ह्या क्रीडांगणावरती हमखास हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो आणि नेहमीच दमदार खेळ त्यांचा ह्या मैदानावरती आपण पाहिलाय. चांगला चेंडू होता फुलोर लेनचा, परंतु मिडॉनच्या डोक्यावरून खेळून काढलाय. डीपमध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक 2 आहेत, धावतायत तोपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट होत आहेत. टीम युनिटी सध्या तरी आपल्याला कोण संघाची पाहायला मिळते. जबरदस्त खेळ, गतवर्षी अतिशय चर्चेत आणि अतिशय फॉर्मात राहिलेला हा संघ यावर्षी हंगामाची सुरुवात आणि कशा पद्धतीने वाटचाल ह्याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे. अनेक सारा चाहता वर्ग ह्या संघाचा देखील पाहायला मिळतोय. परंतु एका बाजूला विचार केला तर 14 गावातील एक नामांकित संघ कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या संघाचं नाव निश्चितपणानं आपल्याला ऐकायला मिळतं तो आई गावदेवी 12-13 नागाव संघ. जरूर सुरुवातीला धक्के लागलेत, परंतु त्याच्यातनं सावरावं लागेल. इथे मात्र स्क्वेअर कटचा देखणा फटका गॅप मधनं गोलीच्या वेगानं अगदी दणदण करत खणखणीत चौकार फलंदाज सिद्धू भोईर कडनं. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा, आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. तर यानंतरची लढत असेल बघा, सोनारपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असेल जानुमान क्रिकेट संघ नेवालीपाडा. आमच्या पनवेलमध्ये नेहमी खेळत असतात. या दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही सूचित करतो की आपण नाणेफेकीसाठी लगेचच संपर्क साधावा. यस, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू याची दक्षता. 7:21 हा सामना स्टार्ट झाला. लँसिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न इथं घडलं का, दोन्ही गाड्या एका ट्रॅक वरती आणि आता मात्र एका फलंदाजाला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता बंटी पाटील बॅक टू द डगआउट. धक्का लागलाय तो 4था. या अगोदर अप्रतिम फटका आपण पाहिला होता, स्क्वेअर कटचा नजराणा पेश केला होता सिद्धू भोईरनं, परंतु त्यानंतर धाव घेत असताना दोघांचा तालमेल बिघडला आणि नाखुश आहे बंटी, परंतु एकाला परतावं लागेल ह्यात शंकाच नाही. 4था धक्का लागला. एकतर मी म्हणेन संघ थोडासा बॅकफुटला आहे आणि तिथे अशा प्रकारची चुकी संघाला जरूर या स्पर्धेत जर स्थान आपलं कायम करायचं असेल तर अशा चुका ह्या टाळाव्या लागतील. बंटी बाद झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील.
ओमीला आपण पाहतोय. खरं तर हे वैशिष्ट्य आहे, जेव्हा जेव्हा ओमी आमच्या समवेत असतो तेव्हा तेव्हा जरूर आमच्या आवाजाची काळजी घेतली जाते आणि प्रेक्षकांसाठी ज्या पद्धतीची गीतं संगीत हवी आहेत ती गीतं त्याच्याकडनं नेहमीच ऐकायला मिळतात. त्याचं कौतुक करूया. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश पाटील दाखल झाला. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर आता मधल्या फलीच्या जोडीवरती दारोमदार असेल. आयवा जेलसाठी रोशन पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तिसरं षटक आणि गोलंदाज आकाश मात्रे सेकंड स्पेल मध्ये राईट मोर द विकेटनं. पहिलाच चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी डिलिव्हर तर केलाय. अपील आपल्याला पाहायला मिळतो. बिहाइंड द विकेट जेवढे खेळाडू या ठिकाणी तैनात आहेत यष्ट्यांच्या मागे, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन, गली आणि यष्टीरक्षक या सर्वांची अपील पाहायला मिळते. 7:34 अवधी, 21 मिनिटात 13 मिनिटामध्ये जवळजवळ आतापर्यंत चेंडू डिलिव्हर झाले ते 13. जे एका मिनिटाला एक बॉल डिलिव्हर होतं असं आपण म्हणू शकतो की काय. थोडेसे मागे चाललो तर थोडंसं स्पीडअप आपण करायचं आहे ही सूचना, कारण की 4 षटकं 20 मिनिटात टाकणं अनिवार्य आहे. बॅटची कडा आणि बॉल चाललाय तो गली थर्डमॅनमधनं, परंतु पायाच्या साह्यानं बॉलला अडवलंय. तिथे एक धाव जरूर प्राप्त होईल. शांत डोक्यानं खेळ करावा लागेल. आघाडीचे फलंदाज बाद झालेत. आता हे 2 फलंदाज मैदानात आहेत. दोघांकडे भरपूर अनुभव आहे. अनेक सामने 1 हँडेड ह्या दोन्ही फलंदाजांनी जिंकवलेत खरं तर टीम नागावला. परंतु आता काय घडेल, दोघांवरती जास्तच विश्वास असेल इथनं. कारण एका बाजूला राकेश पाटील अनेक साऱ्या चांगल्या इनिंग त्याच्या माध्यमातून आपण अनेक वर्ष पाहतोय आणि साथीला लेफ्ट हँडर सिद्धू भोईर. एका बाजूला जबरदस्त गोलंदाजी आकाश म्हात्रेचं देखील कौतुक करावं लागेल. आतापर्यंत त्याच्या विरोधात फक्त एकच चौकार आलाय आणि 2 विकेट त्यानं टिपलेत. फटका चांगला आहे, उंच तर चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. या स्पर्धेतील हा पहिला तडाखेबंद षटकार, फलंदाज सिद्धू भोईरचा वार. ते सिद्धू भोईरला आणि ह्या पद्धतीची खेळी अपेक्षित आहे टीम नागावला. आणि अगदी ज्या पद्धतीनं गीत लावलं होतं की मलंगडाचं हे परिसर आणि जवळजवळ त्या परिसराच्या कुशीतलं हे क्रीडांगण आपण पाहतोय. सातत्यानं ह्या क्रीडांगणाचा जर आपण विचार केला तर उत्तर त्यामध्ये प्रगती पाहायला मिळतंय. कारण की ह्या अगोदर ही भौगोलिक परिस्थिती इतकी सुरेख नव्हती, परंतु त्यासाठी घेतलेली मेहनत, जबरदस्त चेंडू, प्रतिकार कशा पद्धतीने करायचा याचं उत्तर आकाश मात्र देत असताना मागच्या बॉलवरती जो षटकार आला होता त्यानंतर त्यानं आपल्या भारतातील सर्वाधिक महत्वाचा चेंडू हाताळला असं आपण म्हणू शकतो. गती होती सोबत लेंथ देखील अतिशय अॅक्युरेट पाहायला मिळेल. दिशेवरती तर अचूक नियंत्रण. आतापर्यंत एकही वाईट बॉल आला नाही तो कोण संघाच्या बाजूनं. राईट मोर द विकेटना पुढील बॉल, चांगला चेंडू होता. दी लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिला, परंतु चेंडूला अडवण्यात येईल तोपर्यंत मिळते ती सिंगल. धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं मार्गस्थ आहे. 5 षटकांचं एक सत्र आपण पाहतोय, म्हणजे 5 षटकामध्ये किमान 10च्या सरासरीनं 50 धावा गरजेच्या आहेत. जर सेकंड सत्रामध्ये आपल्याला फाईट बॅक करायची असेल तर किमान ग्रामीण क्रिकेटमध्ये सर्रास धावसंख्येचा ओघ आपण पाहतोय, जिथे फलंदाजांसाठी सारं काही अनुकूल आपल्याला पाहायला मिळतं. अशा मुवमेंटला आपल्याला किमान 10च्या सरासरीनं धावा या बनवाव्या लागतात. इथे देखील चांगला फटका आहे. अगदी बॉटम हँडचा वापर करत असताना फ्लिकचा काहीसा फटका आपल्याला राकेश पाटीलचा पाहायला मिळाला. आमचे अलंकार यांचं देखील आगमन आपण पाहतोय. 9 धावा या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 3 षटकानंतर धावा धावपळकरती पाहायला मिळतात. त्या 4 गड्यांच्या मोबदल्यात 22 धावा. प्रति षटकाचा विचार केला तर 7.66 अशी धावगती. सुरुवातीला धक्के बसलेत, त्यातनं सावरतोय, परंतु आता निर्धारित अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. अजूनही काही बिघडलं नाही. येणाऱ्या 12 मध्ये आणखीन जर 25 ते 30 धावसंख्या बनवली तर मात्र मॅचमध्ये मजा असेल, मॅचमध्ये रोमांचकता पाहायला आपल्याला जरूर मिळेल. नेक्स्ट मॅच असेल सोनारपाडा आणि विरोधात नेवाली पाडा. हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय, याची दक्षता घ्या आणि लवकर रिपोर्टिंग चला. जानमान क्रिकेट संघ नेवाली पाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ RM11 सोनारपाडा
या दोन्ही क्रिकेट संघांना आम्ही ते सूचित करत आहोत. आमच्या विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांची एक नियमावली आहे. वर्तमान लढत सुरू असताना पहिलं सत्र संपण्यापूर्वी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी टॉस कक्षमध्ये येणं गरजेचं आहे. एखादा संघ उपस्थित असेल, एखादा संघ अनुपस्थित असेल, अर्थात गैरहजर उपस्थित नसेल तर त्या संघाला आमच्या श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने दंडित केले जाईल. यावं आपण नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा बोलूया आमचे समालोचक साई पाटील तुर्बे यांच्याकडे बोलूया. थँक्यू. यस, या ठिकाणी दर्शवतायत आमचे क्षेत्ररक्षक देखील. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ क्रिकेटर जेव्हा मैदानात उतरताना तेव्हा लक्ष टाईमकडे देखील आपल्याला केंद्रित करावं लागतं. जबरदस्त चेंडू हाताळत असताना आपण मनीष म्हात्रेला पाहतोय. म्हात्रे ब्रदर सध्या तरी त्यांची चर्चा. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. यस, वाईटसाठी चेक करण्यात येईल. आयोजन करता तिसरे पंच देखील आहेत आमचे अरविंद म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतात. मुख्य पंच ऑनफील्ड पंचाचा. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. कारण की रिटर्न क्रीज आहे, अगदी तिच्या जवळून हा बॉल जात होता. आणि GTCचं हे वैशिष्ट्य आहे, क्लॅरिटी क्वालिटी ह्या दोन्ही गोष्टी नेहमीच त्यांच्याकडनं जपली जातात. तेजसजी भुईर आणि त्यांची पूर्ण कंपनी, त्यांचं कौतुक करू. कॅमेरामॅनचं देखील चुकतेनं त्या ठिकाणी लक्ष केंद्रित पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज झालाय. चांगला चेंडू सातत्यानं गोलंदाजी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. जितकं कौतुक करावं तितकं थोडं असेल. पंचांचा बाईकचा इशारा. एक्झॅक्टली धावा कशा पद्धतीनं नमूद कराव्या यासाठी पंचांचं देखील हे कार्य आपल्याला पाहायला मिळतंय. दोन पंच सध्याच्या घडीला ऑनफील्ड पंच सचिन कडू आणि मनोज पवार A1 जोडी खरं तर सध्याच्या घडीचं त्यांचा हा पॅनल आहे. एका बाजूला आमचे अरविंद म्हात्रे यांना देखील आपण पाहतोय. एकंदरीत या स्पर्धेसाठी साऱ्या काही गोष्टी पूरक आपल्याला पाहायला मिळतात. गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेत रोशनला आपण पाहतोय. आर्यन पाटील ह्यानंतर रोशनला देखील पाहू शकतो. सध्या आर्यन पाटील एका बाजूला गुणसंख्या लेखन करत असताना चौथं षटक मार्गस्थ आहे. मनीष म्हात्रे बाईकच्या स्वरूपामध्ये एक धावाली. धावफलक 23 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. संत पद्धतीनं धावफलक पुढे तर चाललंय, परंतु आता मोठे फटके गरजेचे आहेत. एकमात्र षटकार सिद्धूच्या बॅटमध्ये आपण पाहिलाय. मोठ्या फटक्यांची आता नितांत गरज असेल. इथे देखील बॉल निघून जाईल तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सातत्यानं टाळ्या आपल्याला पाहायला मिळतात. डीपमध्ये जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांचं वेलेकडे देखील लक्ष आहे आणि सोबतच आपल्या खेळाडूंना अप्रिशिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ते गोलंदाजी जबरदस्त झाली आहे. कारण की ज्या पद्धतीनं सुरुवात आकाश मात्रेची राहिली आहे त्याच्या पावलावर पाऊल टाकत असताना अनिकेतला पाहिलं आणि त्यानंतर सेकंड स्पेलमध्ये देखील आकाश मात्रेनं दमदार कमबॅक केला. षटकारानंतर देखील त्याच्याकडनं फारशा धावा खर्च झाल्या नाहीत आणि आता मनीष देखील जबरदस्त गोलंदाजी करतो. एकच धाव आली त्याच्या विरोधात, ती देखील बाईकच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे आतापर्यंत ह्या खेळपट्टीवरती वर्चस्व राहिलं ते गोलंदाजीचं. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर. आता मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त एक धाव आता संघाच्या खात्यात. पहिला व्हाईट बॉल या स्पर्धेतील आणि या सत्रातील देखील हा आपल्याला पहिला व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची वर्दळ आणि खास करून आज महागुरूंच्या खांद्यावरती भरपूर जबाबदारी आहे. याचं कारण की बरेचसे मान्यवर आपल्याला मुख्य अतिथी कक्षामध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज वर द विकेट, राऊंड द विकेटनं. इथे फटका फसलाय भरपूर उंच. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक देखील आहेत. असं वाटलं होतं रिले कॅच होईल. अगोदर गोलंदाजानं जज केलं, परंतु त्यानंतर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आला पुढे, जो मिड ऑफ मध्ये तैनात होता. त्याने दर्शवलं की माझा झेल आहे, परंतु त्याच्या हातातनं झेल निसटला आणि जीवनदान प्राप्त झालं ते सिद्धू भोईरला. हे जीवनदान कितपत महाग पडेल याचा विचार मात्र करावा लागेल. कारण की आपण नेहमी पाहतो जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला जीवनदान प्राप्त होतं तेव्हा तेव्हा तो खेळाडू अतिशय महागडा ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे सिद्धू भोईर काय करेल याकडे लक्ष असेल ते खरं तर नागाव संघाच्या चाहत्यांचं. षटकातील शेवटचा चेंडू. 2 चेंडू शिल्लक आहेत. एक व्हाईट बॉल देखील आला होता. स्ट्रायकिंग एंडला राकेश पाटील सज्ज झालाय. धावफलक संत पद्धतीने वाहत असताना पाहायला मिळतोय. 25 वरती आता स्थिरावलंय. इथे क्लीन बॉल. महत्वपूर्ण धक्का. राकेश देखील या मॅच मध्ये फारसा योगदान देऊ शकला नाही आणि तो देखील तंबूच्या आश्रयाला धक्का लागलाय. तो 5वा. निम्मा संघ आता खेळाडू कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नागाव संघाचा.
मात्र शेवटचा पुकार असणार आहे दोन्ही क्रिकेट संघांसाठी. जनमान क्रिकेट संघ नेवालीपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ RM11 सोनारपाडा. तुम्हाला सत्र संपण्यापूर्वी नाणेफेकीसाठी येणं गरजेचं आहे. जर आपण उशीर केला सामना 5 षटकांच्या ऐवजी सामना मात्र 4 षटकांचा खेळवला जाईल. यस, हे नियम गरजेचे आहेत कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतोय भरपूर चांगल्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या चांगल्या स्पर्धेसाठी प्रत्येकाचं सहकार्य गरजेचं असतं. खरं तर दोन दिग्गज संघ आमने सामने पाहायला मिळतील. एका बाजूला आपण रोशनला पाहू शकता आणि विरोधात योगेश पाटील, म्हणजे दोन दिग्गज बायकरमॅन आपण निश्चित म्हणू शकतो. ते आमने सामने आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. परंतु चालू मॅचचा जर विचार केला तर जबरदस्त कामगिरी सध्या तरी करत असताना आई गावदेवी कोण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल विभागातील एक नामांकित संघ, त्यांच्यासमोर सौदा गावातील दिग्गज संघ सध्या तरी बॅकफुटला पिछाडीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज सिद्धांत पाटील. चांगला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह तर करण्यात आला. डीप मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक मिड विकेट पुढे सरकतोय. मिलेल सिंगल, फेकी खराब झाली, कलेक्ट करता आलं नाही. या पुन्हा क्षेत्ररक्षकाच्या बाजूनच बॉल आलाय. काय घडलं? ज्या क्षेत्ररक्षकाने बॉल फेकी केला होता त्याच्याकडे पुन्हा बॉल आलाय. हा देखील एक वेगळा चमत्कार म्हणू शकतो. क्रिकेटमध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतात. धावा तिथे मात्र 3 एकवटल्या. सिद्धांत पाटील जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि 3 त्यांना अकाउंट ओपन केले. या 3च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 28 वरती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जर ग्राफ आपण पाहिला, पहिल्या षटकात P1 मध्ये आल्या 6, त्यानंतर आल्या 7, त्यानंतर 9 धावा आणि या षटकात फक्त आल्या त्या 5 धावा. अप्रतिम षटक मनीष म्हात्रेचं आपल्याला पाहायला मिळालं. 4 षटकानंतर फक्त धावा पाहायला मिळतात त्या 28 धावा. ज्या खेळपट्टीवरती वर्चस्व सध्या तरी राहिलंय ते गोलंदाजी टीमचं. अतिशय सुरेख ही स्पर्धा. या स्पर्धेचं पूजन झालं गणपती बाप्पाचं, त्यानंतर महाराष्ट्राचे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपतींचं पूजन आणि त्यानंतर खेळपट्टीचं यष्टांचं पूजन होऊन उद्घाटनीय सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आई गावदेवी कोण विरोधात आई गावदेवी 12-13 नागाव हा संघ खेळतो. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना कोण टीमला आपण पाहतोय आणि विरोधात बॅटिंग करत असताना थोडासा बॅकफुटला सध्या तरी नागाव संघ पाहायला मिळतोय. अतिशय आकर्षक अशा ट्रॉफी कलेक्शन जर आपण पाहिलं तर समोर 5 अतिशय सुरेख करंडक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिकावीरसाठी आपण बाईक देखील पाहू शकाल. तर टीम नेवालीपाड्याचा संघनायक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या विरोधी संघ आपल्याला पाहायला मिळेल RM11 सोनारपाडा संघ. अंतिम षटक आणि गोलंदाज अक्षय म्हात्रे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरमध्ये अक्षयला आपण पाहू शकाल. प्रेक्षकांची देखील वर्दळ. रजनी क्रिकेट फॉर्मॅट म्हटलं तर प्रेक्षक आपल्याला आवर्जून पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला डे मध्ये फारसे प्रेक्षक पाहायला मिळत नाही, परंतु प्रकाश जोतातील आणि ह्या विभागातील ही पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि हा बहुमान सध्या तरी VRCC क्रिकेट संघ उसाटणेच आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. पहिला चेंडू ओव्हर द विकेटनं. चांगला चेंडू समोरच्या दिशेला खेळत असताना क्षेत्ररक्षक होता शॉट एक्स्ट्रा कव्हरला. बॉल फील्ड करेल तोपर्यंत मिळते ती सिंगल. या पूर्ण सत्राचा जर आपण आढावा घेतला तर 1 षटकार आणि 2 फक्त चौकार आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी. यस, नेवालीपाडा संघाचा संघनायक उपस्थित आहे. तर टीम सोनारपाडा आपला कॅप्टन या ठिकाणी लगेचच पाठवायचा आहे. सातत्यानं कॉल होत आहेत कारण की चांगली स्पर्धा आहे आणि वेळ जसं आपण म्हणतो कुणासाठी थांबत नाही. वेळेसोबत आपल्याला चालावं लागतं आणि ती वेळेची मर्यादा जरूर आपल्याला जोपासावी लागेल जेणेकरून आपला शेड्यूल जास्त पुढे जाणार नाही. चांगला चेंडू म्हणता येणार नाही. अतिरिक्त बाहेर निघणारा हा बॉल पंतांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. आधी स्क्रीनवरती देखील ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जरूर आमचं समालोचन कक्ष थोडंसं स्क्वेअर ऑफ द विकेट आहे, परंतु आमच्या समवेत GTCचा आमचा लाईव्ह टेक्निशियन टीम मेंबर तेजस दादा आहे. तो साऱ्या काही गोष्टी दर्शवतो की कशा पद्धतीनं बॉल ट्रॅव्हल होतो, कशा पद्धतीनं बाहेर निघतो, आतमध्ये येतोय. स्क्रीन समोर पाहायला मिळतो फटका जबरदस्त आहे समोरच्या दिशेला. डाऊन दी ग्राउंड बॉल चाललाय सीमारेषा पार. अगदी तडाखेबंद षटकाराला फलंदाज सिद्धू भोईरकडनं. फेमस त्याचं उसाटे गाव शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. शिवाजी पाटील हाय त्याचं नाव. दादाचा गोडे आहे स्वभाव मानिती त्याला रंगनिराव. थँक्यू. तर थँक्स. इथे अर्थात ज्यांचं आगमन झालेलं आहे आदरणीय कैलासदादा शेंद्रे नाहरेन यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडण्यांच्या वतीने सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 पर्व 2 या स्पर्धेत आपलं स्वागत आहे.
आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत झालं षटकारानं. इथे चांगला चेंडू होता खरं तर मी म्हणेन ह्या बॉलवरती मोठा फटका गरजेचा होता. परंतु व्यवस्थित बॉल मिडल करू शकला नाही. यस, स्ट्राइक रोटेट आहे. पंच दर्शवतात काही स्पर्धेमध्ये हा नियम पाहायला मिळत नाही, परंतु इथे तो नियम जरूर या सोनारपाडा देखील आलाय. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. दोन्ही टीमचं सहर्ष स्वागत आणि अगदी वेळेत आलात त्याबद्दल दोघांचे देखील आभार. आणि असं सहकार्य प्रत्येक संघाकडनं अपेक्षित असेल आम्हाला देखील. ना बॅक टू क्रिकेट. एक षटकार ज्या खेळाडूचा झेल सोडला होता त्या सिद्धूकडनं आपल्याला पाहायला जरूर मिळाला. फुल टॉच चेंडू पंचांकडनं नो बॉल घोषित तर झालाय. एक धाव मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल का? आणि धावा 2 देखील पूर्ण झाल्या तिसऱ्या धावेसाठी. लक्ष नव्हतं ते मी म्हणेन सिद्धांत पाटीलचा, अन्यथा धावा 3 पूर्ण होऊ शकल्या असत्या की काय. पंचांकडनं नो बॉल आणि आता तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे ती फिल्डिंग टीमकडनं. एक रिव्ह्यू आहे. रिव्ह्यू जर अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळणार नाही याची देखील दक्षता. आता आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा कंट्रोल रूम मध्ये येत आहेत आणि आता चेक करण्यात येईल चेंडू वेस्ट हाईट पेक्षा उंच आहे की खाली आहे याची पाहणी आता सध्या आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल. यस, पंचांकडनं आता घोषित करण्यात आलाय की कमरेपासून हा बॉल उंच आपल्याला पाहायला मिळतो. 1+2 अशा 3 धावा मिळतील आणि या 3च्या मदतीनं धावफलक पोहोचलंय ते 40 या कड्यावरती. अजूनही षटकातील चेंडूंचा विचार केला तर 3 चेंडू शिल्लक आहेत आणि त्यापैकी आता फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि तो बॉल खेळण्यासाठी सुसज्ज असेल 7व्या क्रमांकावरती आलेला सिद्धांत पाटील. आतापर्यंत 3 चेंडू फेस केलेत, 6चं योगदान, 200च्या स्ट्राईक रेटनं त्यानं धावा बनवल्यात. आता एक मोठ्या फटक्याची अपेक्षा असेल कारण की फ्री हिटचा देखील बॉल आहे, संधी आहे आणि ह्या बॉलवरती कितीचा आकडा दडला हे पाहावं लागेल. इथे फटका तर चांगला आहे अलॉंग द कार्पेट, अतिशय वेगानं विस्पीड झाली आणि बॉल निघून गेलाय तो सीमारेषा पार लॉंग ऑफला. दमदार चौकार आणि 4 धावफलक 44-44 वर. हिटचा फायदा उचलला मी म्हणेन. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब झालं. आतापर्यंत ज्या क्षेत्ररक्षकांची चर्चा झाली होती, कौतुक झालं होतं, एक झेल देखील ड्रॉप झाला आणि मिसफील्ड देखील. इथे देखील फटका चांगला आहे समोर क्षेत्ररक्षक. आता झेल ड्रॉप होणार नाही. आता चुकीमध्ये दुरुस्ती झाली आहे आणि सिद्धांत पाटीलचा हा झेल कडबियांच्या माध्यमातून सिद्धांत पाटील देखील परतलाय. 44 वरती लागणारा हा 6वा धक्का टीम नागावला. चला, नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये दाखल करायचे आहे. वर्तमान लढत आपण इथे पाहतो. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ, नागाव क्रिकेट संघ फलंदाजी करत असताना आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आई 11 क्रिकेट संघ कोण इथे क्षेत्ररक्षण करतात. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे आयोजित सरपंच शिवाजीदादा पाटील ट्रॉफी 2025 पर्व 3रं आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता रुद्र माली. शेवटचा 2 चेंडू, एक चेंडू, यस 1 टू गो आणि शेवटच्या बॉलसाठी रुद्र माली मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट सेट बॉल आहे. या बॉलवरती जर एखादा षटकार आला तर टार्गेट चांगलं सेट होताना पाहायला मिळेल आणि मानसिक ताकद घेऊन जरूर नागाव संघ मैदानात उतरताना पाहायला मिळेल. पंच देखील सातत्यानं दर्शवतात की वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये कारण की आजचा पहिला दिवस होता. सुरुवात होत असताना थोडासा वेळ झाला. योगेश पाटील बालट्यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात खरं तर ज्या खेळाडूचं नाव अदबीनं घेतलं जातं त्यांचं आगमन. अंतिम बॉल फुल टॉस होता समोरच्या दिशेला. इनफिल्डच्या वरतून इनसाइड आउटचा क्लास दाखवलाय परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. 2 धावा तर पूर्ण झाल्या आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल की काय कारण की तिसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झालाय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 धावा अंतिम बॉलवरती जोडल्या जातील. धावफलक आता 46-47चं टार्गेट. तुर्ताच आपण प्रेझेंटेशन बॉक्स आणि टॉस बॉक्सच्या दिशेने वळू जिथे आमचे महागुरु उपस्थित आहेत देखील पाहायला मिळतील. तिथे सन्मान रविशेठ पाटील उसाडणे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सल्लागार आदरणीय विश्वनाथ दादा मस्कर साहेब नारिवली
आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचंही सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 या पर्वामध्ये स्वागत आहे. इथे नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. एका बाजूला RM11 सोनारपाडा आणि त्यांचा प्रतिस्पर्धी जानुमान नेवालीपाडा. सन्माननीय नरेश वायले साहेब यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेक केली जाईल. या नरेंद्र आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. चला शिवाजीदादा पाटील यांच्या वतीने बालचंद दादा असतील, आमचे नारायणचे, रविशेठ आजारी, दादा जयवंत दादा मनप्रभू, तुमचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. चला इथे नाणेफेक केली जाणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान. आदरणीय हा दोन्ही क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जात आहे. एका बाजूला जानमान क्रिकेट संघ नेवालीपाडा तर एका बाजूला RM11 क्रिकेट संघ आपण पाहतो सोनारपाडा. या इरामन शेड्या नाणेफेक केली जाईल. नरेश दादा आपण नाणेफेक करावी प्लीज. कॉल द टॉस. टॉस इथे होत आहे. हेड साठी पुकार इथे देण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल हेड अँड टेल. इथे मात्र दर्शने बाजू हेड. जानमान क्रिकेट संघ नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या बाजू संगणक थांबायचे आहे. जानमान क्रिकेट संघ नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने नाणेफेकीचा उजवा कौल. संगणकी स्पर्धा पाहतो विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या माध्यमातून सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 पर्व 3 ही नामांकित स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचे तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत या स्पर्धेमध्ये इथे तुम्ही आल्यानंतर या स्पर्धेबद्दल तुमच्या मनामध्ये काय विचार निर्माण झालं, कशी वाटते तुम्हाला स्पर्धा ही? स्पर्धा ही एकदम उत्तम आणि दर्जेदार आहे. हा नाणेफेकीचा उजवा कौल तुमच्या संघाच्या बाजूने लागलेला आहे. प्रथम दर्शनीने कोणता निर्णय स्वीकारणार आहात? चला वेट अँड वॉच त्यांनी सांगितलं, परंतु आमच्या विठ्ठल रखमाई क्रिकेट संघाच्या कमिटीने असं सूचित केलेले आहे नाणेफेकीसाठी ज्यावेळेस तुम्ही येत असता त्यावेळेस निर्णय मात्र तुम्ही अगोदर ठरवून या प्रत्येक संघाने. चला वेट अँड वॉच. संगणक नाणेफेक गमावलेली आहे सोनारपाडा. नाणेफेकीचा कौल एकदा कदाचित तुमच्या संघाच्या बाजूने लागला असता तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? मी क्षेत्ररक्षण घेतलं असतं. हा स्पर्धा बघा सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा अतिशय नामांकित भव्य स्पर्धा आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी किती तुम्हाला उत्कंठा होती? ही स्पर्धा आम्ही गेल्या वर्षी पण खेळलेलो, फर्स्ट राऊंड हरलो, पण यावर्षी पूर्ण प्रयत्न करू की गट पास करण्याचा प्रयत्न करू. नाणेफेक तुम्ही गमावलेले आहे. यदा कदाचित खऱ्या अर्थाने तुम्हाला फलंदाजी करण्याचा जर खऱ्या अर्थाने त्या संधी मिळाली, सामना 5 षटकांचा असेल, 5 षटकामध्ये किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल? जास्तीत जास्त रन प्रयत्न करू आम्ही फलंदाजी भेटली तर. थँक्यू सो मच. ऑल दी बेस्ट. नाणेफेकीचा कौल हनुमान नेवालीपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने आणि मात्र निर्णय त्यांनी स्थगित ठेवलेला आहे. तत्पूर्वी मान्यवरांचा इथे सन्मान केला जाणार आहे. सन्मान्य कैलासदादा शेंद्रे या शांततेचे प्रतीक कैलासदादा शेंद्रे यांचा येतोची सन्मान शिवाजीदादा पाटील. एकच वादा आमुचा शिवाजीदादा. सरपंच शिवाजीदादा पाटील चषक 2025 या पर्वाच्या माध्यमातून आमचे हिरामन शेठ पाटील आणि शिवाजी शेठ पाटील या दोन्ही खऱ्या अर्थाने बघा बंधूंच्या शुभ हस्ते इथे स्वागत केले जात आहे. कारण असं म्हटलं जातं की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाहते सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा हा नेत्र दीपक सोहळा. यानंतर विश्वनाथ दादा मस्कर बघा वेल आपल्याकडे. विश्वनाथ दादा या लगेच आपण सामन्याकडे वळणार आहोत. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान सल्लागार आणि राजकीय क्षेत्रातील एक युवा पदाधिकारी, अनेक पुरस्काराने सन्मानित असणारे समाजरत्न आदरणीय विश्वनाथ दादा मस्कर, क्रिकेटला धर्म मानणारे खऱ्या अर्थाने बघा आपल्या टेनिस ग्रामीण टेनिसला खऱ्या अर्थाने जी प्रीमियर लीग आपण पाहतो तिचे खऱ्या अर्थाने हे जन्मदाते आहेत. पहिली स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो प्रीमियर लीग त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी आपल्या भेटीसाठी आली आणि तेव्हापासून त्या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने रायगड ठाण्यामध्ये उदय झाला. रविदादा पाटील या आपला सन्मानित केलं जाईल. या रविदादा आणि वलूया यापूर्वी आवाज ऐकला आमचे मित्र साही पाटील. आता वळणार आहोत आमचे विनोद पाटील भोपर यांच्याकडे. हा रविदादांच्या वतीने स्पर्धेला 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य, त्यांचा आभार. ओ टू विनोद पाटील भोपर. थँक यू व्हेरी मच साई. थँक यू व्हेरी मच. महागुरु वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा.
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या उसाटणे गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतो व स्वागत करतोय तमाम लाडक्या क्रीडरसिकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये. स्पर्धेची आजची ही पहिली रात्र, पहिला सामना या ठिकाणी सुरू आहे. पहिलं सत्र संपलेलं आहे, जिथे आई गावदेवी 12-13 नागाव संघाने धावफलकावरती 46 धावा लावलेल्या आहेत आणि 47 धावांचं टार्गेट इथून पूर्ण करायचं आहे आई 11 कोण या संघाला. संघाची सलामीची जोडी मैदानावरती अनिकेत मात्रे आणि अक्षय गाताडे या ठिकाणी खेळपट्टीवरती. पहिलाच बॉल व शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर या ठिकाणी अंपायर सांगतायत हा वाईट बॉल आहे. वाईटच्या आधाराने अकाउंट ओपन होतं मैदानावरती आई 11 कोण या संघाचं. बॉलिंग मार्कवर रोहित पाटील. बॅटिंगमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही, पण संघाने एक फायटिंग टोटल उभी केलेली आहे. 46 धावा हुक करतायत. बॅटची चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होते. फिल्डर धावतायत, चेंडूला आत थांबवले देखील आहे, पण बघा दुसऱ्या धावेसाठी फार वेगाने त्या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण 3. तर बक्षीस आई 11 कोण संघासाठी षटकार हॅट्रिकसाठी सनी गाताडे अक्षय नागोटकर याचकडून 5,000 रुपये. अनिकेत मात्रे आणि अक्षय गाताडेसाठी जे सलामीवीर मैदानावरती खेळतात षटकार हॅट्रिक पूर्ण केली 5,000 रुपये देण्यात येतील. आणि या दरम्यान आपण बघतायत पुन्हा एकदा चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. तर बक्षीस या ठिकाणी आले अक्षय मात्रे आणि आकाश मात्रे यांनी जर 3 बॉल 3 6 मारले तर ओम भाई पाटील लोणिवली पनवेल याचकडून 1,000 रुपये. या दरम्यान आपण बघताय चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. एकूण आपण बघताय ती 7. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती. टार्गेट 47 आहे. फार मोठं टार्गेट नाही आणि फार लहानही नाही, पण इथून लढण्यासाठी नागावसाठी पुरेस आहे. ऑफ स्टंपवरती कट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेला शॉर्ट कव्हरच्या दिशेने. फिल्डर येत आहेत. या दरम्यान केवळ एक धाव. आई 11 कोण संघ यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करतोय. भिंगारवाडी त्याचबरोबर बेलिवलीची स्पर्धा जिंकून त्या संघ आत्मविश्वासाने या मैदानावरती उतरलाय. दुसऱ्या बाजूला नागाव संघाच्या नावावरती यंदा आपण पाहिलं तर एक ट्रॉफी आहे. त्यामुळे दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे, एका ताकदीचे, फार जास्त एकमेकांच्या विरुद्ध खेळले नसतील, पण जिंकणं हा एकमेव हेतू या दोन्ही संघांचा असेल. पुढे आले होते स्लोअर 1 आपण बघतायत. डॉट बॉल या ठिकाणी येतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 8. पहिले षटक प्रगतीपथावरती. टार्गेट या ठिकाणी 47 आहे. 9.40 आस्किंग रेट. शॉट ऑफ लेंथ ऑफ स्टंप वरती पंच केला. डीप कव्हर पॉइंट सीमारेषे बाहेर. चेंडू फरार. येतो चौकार. बक्षिसात वाढ होते. षटकार हॅट्रिकसाठी 10,000 रुपये सनी गाताडे आणि अक्षय नागोटकर याचकडून. 5,000 आधी होते, आता मात्र पैसे वाढवलेले आहेत. रक्कम वाढलेली आहे आणि बघूया 3 षटकार ठोकल्यानंतर 10,000 रुपये मिळतील. हे प्रेम आहे या खेळाडूंवरती आणि आपल्या गावावरती, आणि त्यामुळे इथून हे बक्षिसांचा वर्षाव सातत्याने आपल्याला होताना दिसेल. आता तर पहिली रात्र पहिली मॅच आहे. जशी जशी स्पर्धा पुढे सरकेल या बक्षिसांचा वर्षाव आपल्याला होताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती 12. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित पाटील. स्टॅकिंग इनला बॅटर अक्षय. उडवलाय, उंच गेलाय. झेल होईल का? फिल्डर जज करतायत, पण गेलाय. चेंडू सीमा पार जाताना देऊन गेलाय. अक्षय गाताडे आणि आई 11 कोण संघाला 6 धावा. ते आपण पाहतो खऱ्या अर्थाने विनोद पाटील आहेत भोपरचे आमच्याशी जोडलेले आहेत. स्पर्धेमध्ये बघा सर्वच्या सर्व ट्रॉफिया आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत स्वर्गीय हरी मडवी यांचे एक अभिस्मरणीय आठवण म्हणून त्यांचे सुपुत्र
निश्चित स्वरूपात राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हेमंतदादा मडवी यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पुरस्कृत केल्याबद्दल हेमंतदादा मडवी तुमचं तुमच्या परिवाराचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करू की आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या भाग्यवान दा तुम्ही. ओ टू कॉमेंट्री बॉक्स विनोद पाटील. पहिले षटक संपन्न झाले. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली ती म्हणजे 18 धावा. टिट फॉर टॅट जशास तसं उत्तर मैदानात दिले गेलेले. 47चा पाठलाग करायचा 9.40 रिक्वायर्ड रेट आणि त्याहीपेक्षा दुप्पट धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आलेले आहेत. कोण संघासाठी सलामीवीर खूप चांगल्या पद्धतीने खेळत असताना सूरज. पहिलाच बॉल सूरजचा आउटसाइड दी ऑफ स्टंप. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर या ठिकाणी करत असताना व्हाईटच्या आधाराने एक धाव ॲड होईल. पंचांच्या भूमिकेत आपण बघतायत मनोज पवार मॅन फ्रॉम उत्तरशी. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत सचिन कडू मॅन फ्रॉम रोहिंजन. आणि आमचे तिसरे पंच एजी अर्थातच अरविंद मात्रे वडवलीचे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आला नाही. स्वतः गोलंदाज सूरज मडवी फार वेगाने जाऊन चेंडू त्या ठिकाणी उचलतात. तोपर्यंत एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 20 धावा झालेल्या आहेत. आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत आर्यन पाटील. उजव्या बाजूला आमचे मॅन्युअल स्कोरर आणि आमचे ऑपरेटर तेजस मात्रे. ग्रामीण टेनिस क्रिकेट ही स्पर्धा कव्हर करते आमची संपूर्ण टीम. 4 कॅमेरे आणि 1 ड्रोनच्या साहाय्याने आजच्या दिवसामध्ये अत्यंत सुंदर टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे. तर बॉलिंग मार्कवर सूरज मडवी पुन्हा एकदा तयार. तर तेजस भोईर आमच्या सोबत आहे. माफ करा करेक्शन करतोय. जे फाउंडर आहेत ग्रामीण टेनिस क्रिकेट या चॅनलचे. थोडंसं आडनाव आम्ही चुकीचं या ठिकाणी त्याचा उच्चार केला. ओहो यावेळी चेंडू कट करायचा होता. संपर्क नाही झाला. सूरज मडवीकडे व्हेरिएशन आहे. सूरजला कमबॅक करून द्यावं लागेल. रोहित पाटीलने आज थोडीशी निराशा केली. एक चांगला ऑलराऊंडर या संघाचा आहे रोहित. पण आज बॅटने आणि बॉलने हवं तसं खरं तर त्याला त्याचा लौकिकाला साजेसा खेळ त्याला दाखवता आला नाही. ओहो हो व्हॉट अ शॉट. स्क्वेअर लेगच्या वरून आउट ऑफ द पार्क हा षटकार. संगम त्या फटक्यामध्ये आपण पाहिला. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू व्यवस्थित आला नाही. बॅटवर मिड विकेटला गेलाय. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालंय आणि तितकाच दर्जेदार थ्रो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतो रोहित पाटील होते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतो एकूण 27. या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना दिसते. आधी गोलंदाजांनी कोण संघाच्या अप्रतिम गोलंदाजी केली. बलाढ्य अशा नागाव संघाविरुद्ध या संघाला अवघ्या 46 धावसंख्येवरती रोखलं आणि त्याचा पाठलाग करत असताना अनिकेत मात्र अक्षय कातडेमध्ये एक चांगली पार्टनरशिप. ओहो पुन्हा एकदा उडवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर धावतायत. लॉंग चेस आहे. चेंडू मात्र पडल्यानंतर खाली वर गेला. बाहेर न जाता वर गेला आणि या दरम्यान आपण बघतायत पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं 2 धावा येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा या ठिकाणी झालेले आहेत. अप्रतिम बॅटिंग. चांगली पार्टनरशिप मैदानावरती. एक विश्वासक आश्वासक ही सुरुवात मैदानावरती. अत्यंत भरवशाचे 2 फलंदाज ज्यांनी अनेक मैदानं गाजवलेली आहेत. असे 2 फलंदाज मैदानावरती लढत असताना ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. हा देखील निघाला सीमारेषे बाहेर. येतो आज चौकार. फलंदाज अनिकेत मात्रच्या बॅटमधून. नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. नाही हो आमदार. नाही हो खासदार अलग दर्जा त्याचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैर करा सरपंच त्याला पाण्याची गावाचा. पूर्तता करायची आहे. पाण्याची पूर्तता करायची आहे. त्याला राखीव प्रतिनिधी मैदानामध्ये पाणी घेऊन आपण संपर्क साधायचे आहे. विनोद पाटील जर आपण विचार केला अतिशय चांगलं संगीत बघा. डीजे मास्टरचं कौतुक करावे लागेल. सरपंच सोबतो आमचा शिवाजी दादा उसाटणे गावाचं खऱ्या अर्थाने की उसाटणे ग्रामपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास. ही संकल्पना सातत्याने खऱ्या अर्थाने विकासाला गती आणि दिशा देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं
ते सन्मान्य सरपंच शिवाजीदादा पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे खास खंदे समर्थक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष आमचे मित्र यमनदादा मडवी त्यांचं आम्ही कौतुक करू, कारण त्यांच्या माध्यमातून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला सर्वच्या सर्व ट्रॉफिया आणि प्रथम पारितोषिक कॅश प्राइज 1,00,000 रुपये कॅश प्राइज खऱ्या त्यांनी या स्पर्धेला दिल्याबद्दल त्यांचं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूया. वो टू कॉमेंट्री बॉक्स विनोद पाटील. थँक्यू महागुरु. धावा झाल्या धावपलकावरती आपण बघतो एकूण या ठिकाणी 33 धावा झाल्यात, म्हणजे अजूनही 14 धावांची गरज आहे विजयासाठी. 18 चेंडूमध्ये 14 करायच्या आहेत. रिक्वायर्ड आपण जर पाहिला 4.67. फार जास्त धावा नाही. ही मॅच आपल्या बाजूने झुकवलेली आहे. सलामीवीरांचं कामच ते असतं, जबाबदारीने खेळणं, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेणं, संघाला एक चांगली सुरुवात करून देणं आणि धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे दोघेही फलंदाज नेत्रदीपक खेळी करत असताना मैदानावरती शफलून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण बघतायत. संपर्क नाही झालाय. हा डॉट बॉल बॉलिंग मार्कवर आपण बघताय रोहित पाटीलला पुन्हा एकदा आणलेले. पॉवर प्लेमध्ये मागणी ठरले होते, 18 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्ले नंतर बघूया रोहित कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. 14 धावा होण्यापासून रोखायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा. समोरच्या दिशेने खेळतात, मिड ऑफला फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. या दरम्यान फार वेगाने धाव पूर्ण केली आहे. अक्षय गाताडे जरी शरीराने भारदस्त असले तरीही खेळपट्टीवरती फार वेगाने धावताना आपण त्यांना बघतोय. अत्यंत चपळ आणि चतुर असा फलंदाज मैदानावरती ही एक धाव कंप्लीट करतोय आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 34. ओहो, पहिला धक्का दिलाय रोहितने, पण तोपर्यंत या दोन फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप इथे साकारली, आपल्या संघाला विजयाच्या समीप आणलेले आहे. बघूया पहिला धक्का अक्षय मात्रच्या रूपाने. अक्षय बाद झालेला आहे आणि अक्षयने केलेल्या एकूण धावा अनिकेत बाद झाले, माफ करा, ज्याने केल्या धावा 14. पहिला धक्का मैदानावरती कोण संघाला. क्या बात आहे. विश्वनाथ दादा या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. नागली संघ इन ॲक्शनमध्ये असणार आहे. या संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. 14 गाव IPLचे भाग्य विधाते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. राजकीय क्षेत्रामधले फार मोठं नाव, शिवसेनेचा एक बुलंद आवाज आणि एक उत्कृष्ट आयोजक, उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि त्यांच्यावरती तयार करण्यात आलेलं अत्यंत सुंदर हे गाणं आपण ऐकलं. न्यू बॅटर मैदानावरती आकाश मात्र येतोय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा रोहित, स्ट्रायकिंग इनला आकाश. समोर खेळतायत, पंच केलाय. समोर लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. केवळ एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 35. 11 अजूनही 12 धावांची गरज आहे. 47चं टार्गेट आहे. चांगल्या स्थितीमध्ये बघतोय आपण I11 कोण याच नावाने आपण ओवे संघाला खेळताना बघितलेले आहे. हलक्या हाताने प्लेस करताय. सेन्सिबल क्रिकेट. अक्षयला माहिती आहे जे काम सुईने आपण पूर्ण करू शकतो त्यासाठी तलवारीची काय गरज आहे. सिंगल डबल्सने आपण हे लक्ष्य पूर्ण करू शकतो. आताच अनिकेतची विकेट गमावलेली आहे, त्यामुळे सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना आपण बघताय मैदानावरती अक्षय गाताडे, अत्यंत पॉवरफुल असा फलंदाज, अत्यंत अनुभवी, कित्येक ऊन पावसाळे ज्याने क्रिकेटमधले पाहिलेले आहेत असा कोण संघाचा हा फलंदाज. हलक्या हाताने प्लेस करतायत कव्हर पॉइंटला. सिंगलने या ठिकाणी आपण बघताय स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतायत 37. फक्त 10 धावांची आता गरज आहे विजयासाठी आणि या 10 धावा करण्यासाठी आता चेंडू शिल्लक असतील 12. रिक्वायर्ड 5.00. बघूया एखादा चमत्कार मैदानावरती घडतोय का. नागाव संघ प्रयत्न करतोय, पण सद्यस्थितीमध्ये आपण बघतायत की 70-80% ही मॅच झुकलेली आहे, ती म्हणजे I11 कोण संघाच्या बाजूने. पण इथून एखादा चमत्कार झाला तरच या मॅचमध्ये कमबॅक करता येईल. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही असं म्हटलं जातं, पण क्रिकेटच्या मैदानावरती हे चमत्कार आपण होताना पाहिलेले. पण बघूया इथे सन्मान्य बघा I11 कोण क्रिकेट संघ विनोद पाटील इथे खेळतो. त्या संघाचे निश्चित स्वरूपात खंदे समर्थक सन्माननीय माजी सरपंच विठ्ठल गाताडे, त्याचबरोबर श्री राम भक्त रामशेठ म्हात्रे कोण
आणि रवी शेलके देरिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर 12 चेंडू विजयासाठी हव्यात, धावा 10. डिपेंड होणार का प्रश्न आहे, पण बघूया कशा पद्धतीने ही मॅच फिनिश होते. संघर्ष अजूनही सुरू आहे आणि नागाव संघ प्रयत्न करतोय, पण फार कठीण आहे, अशक्य नाही म्हणता येणार. पण ज्या पद्धतीने आपण बघताय मैदानावरती हे दोन बॅटर बॅटिंग करतायत, त्याने मागच्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल घेतलेले आहेत. त्यांना माहिती आहे कुठलाही धोका इथे पत्करून चालणार नाही, विकेट गमावून चालणार नाही. इथे नाग विकेट गमावले तर प्रतिस्पर्धी संघाला या मॅचमध्ये कमबॅकची संधी मिळू शकते. 12 चेंडू 10ची गरज आहे विजयासाठी. बघूया या षटकामध्ये किती धावा येतात. बॉलिंग मार्कवर येतोय हर्षांक पाटील. नेवाळीपाडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. हो फिल्डर त्या ठिकाणी सिलिमिडॉनला तैनात केलेला आहे सिंगल रोखण्यासाठी. तर नेवाळीपाडाने टॉस जिंकल्या, फिल्डिंग करणार आहे. समोर RM11 सोनारपाडा संघ तयार आहे बॅटिंगसाठी. बाहुबलीला इनेक्शनमध्ये बघाल, बालट्याला तुम्ही बघाल, त्याचबरोबर अमोल पाटीलला बघाल. नेवाळीपाडा संघाकडून आपण बघू शकता इनेक्शनमध्ये रोशनला आपण बघाल. बायकर मॅन म्हणून मलंगडचा त्याला संबोधलं जातं. रोशन साळुंकेला एक रोशन जाधव आहे, माफ करा. त्या दरम्यान आपण बघतायत आणि काय घडले त्या ठिकाणी. आणखीन एक धाव, या 2 धावा या दरम्यान पूर्ण होत आहे. सामना एका बाजूने झुकत चाललेला आहे, त्यामागचं कारण आहे फलंदाजीमध्ये अपयश आणि गोलंदाजाने या ठिकाणी पॉवर प्लेमध्ये विकेट घेता आले नाही. 2 षटकामध्ये पहिल्या जर आपण पाहिलं तर तब्बल धावा या ठिकाणी आल्या होत्या, एकूण 33. ओहो, यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मोठी आहे. फिल्डर लॉंग ऑफवरनं येऊन चेंडू कव्हर करतायत, प्रयत्न फसला होता, बॅकअप मिळतंय. पण या दरम्यान बघा पुन्हा एकदा रनिंग बिटवीन द विकेट. चुका आणि चुकांची मालिका या ठिकाणी सुरू आहे. चेक करूया आपण. अंपायर सांगतायत की चेंडू आत त्याने अडवलाय का, तिथे बाउंड्री लाईन आहे, त्यांचा पाय कुठे होता, चेंडू बाहेरून अडवलाय का. आणि आम्हाला दाखवतायत तेजस पंच या ठिकाणी. हा चौकार आहे, कारण जेव्हा चेंडू त्याने हातात घेतला तेव्हा त्यांचा पाय, डावा पाय हा लाईन वरती होता आणि त्याच कारणास्तव आज चौकार थर्ड अंपायरने सांगितलेलं आहे. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आपण बघतोय 43. 43 धावा झालेल्या आहेत. 4 धावांची गरज आहे. 4 पावलं दूर विजयापासून. 9 चेंडू शेष आहेत. स्ट्रायकिंग एंडला आकाश मात्रे. ऑफ स्टंपवरती उसळणारा चेंडू कट करायचा होता, पॉईंटच्या वरून खेळायचा होता, संपर्क नाही झाला. हा डॉट बॉल. चेंडू शिल्लक आहेत आता 8. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवत आहे तेजस बोईर आम्हाला कशा पद्धतीचा हा चेंडू होता. अत्यंत सुंदर पद्धतीने टेलिकास्ट सुरू आहे. स्पर्धेची आजची पहिली रात्र आणि पहिला सामना मैदानावरती संपायच्या मार्गावरती. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा या ठिकाणी बीट केलंय. आणि आता प्रश्न पडला असेल की आणखीन काही धावा असत्या, एखादा चौकार जर तिथे वाचला असता तर या मॅचमध्ये आणखीन रोमांच निर्माण होऊ शकला असता. पण आकाश सध्या 2 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. 7 चेंडूमध्ये 4 करायचे आहेत. फार मोठं आव्हान नाही आहे. एखाद्या मोठ्या पटक्याने मॅच फिनिश होऊ शकते. हर्षांक पाटील या ठिकाणी आणलेलं आहे. एक उगवता सितारा ज्याने आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 6 धावा दिल्या. 3 चेंडू डॉट फेकलेले आहेत. पॉवर प्लेमध्ये कमी धावा आल्या असतात तर शेवटच्या टप्प्यामध्ये जास्त धावा शिल्लक राहिल्या असत्या आणि लढण्यासाठी त्या धावांनी ऊर्जा दिली असती नागाव टीमला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळतायत. आणखीन एक डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट फेस केलेले आहेत. मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये गेलेली आहे. वाटलं होतं की मॅच या 4थ्या ओव्हरमध्ये संपेल, कारण 12 चेंडूमध्ये करायच्या होत्या धावा 10 आणि या ओव्हरमध्ये आलेल्या फक्त 6 धावा. आता 6 चेंडूमध्ये 4 धावा रोखल्या जातील का, हा प्रश्न मैदानावरती उपस्थित झाला आहे. आकाश मात्रेने फेस केलेले डॉट बॉल आता कुठेतरी चिंता थोडीशी वाढवत आहेत मैदानावरती. कोण संघाची, नागाव संघाने मीटिंग बोलवली. ही मीटिंग फार मोठी नसावी. लगेचच फिल्डिंग लावून घ्या. वेळेच्या बाबतीत सगळ्यांनी या ठिकाणी कॉपरेट करा. दरवर्षी 10चा पोल असतो सकाळचे 3:30-4 वाजता. त्याच कारणास्तव यंदा 8चा पोल ठेवण्यात आला आहे, जेणेकरून लवकर आपल्याला मॅचेस कव्हर करता येतील.
रोज आपल्याला एक संघ सुपर 5 मध्ये या ठिकाणी न्यायचा आहे. 7 मॅचेस रोज कव्हर करायचे आहेत. अंतिम रात्री मात्र 11 मॅचेस कव्हर कराव्या लागतील. तर 6 चेंडू 4 धावांची गरज आहे. मॅच बघूया. सुरुवातीचे 2-3 चेंडू चांगले जर हाताळले त्या मॅच मध्ये रंगत निर्माण होईल. पण मैदानावरती अक्षय कातडेसारखा अत्यंत घातक फलंदाज आहे, त्याने अशा कित्येक सिच्युएशन हँडल केलेल्या आहेत. संकट मोचक म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. अक्षय कातडे ही मॅच फिनिश करेल का? ज्या अक्षय कातडेने त्याच्या इनिंगमध्ये 2 गगनचुंबी षटकार व 1 चौकार दाखवला होता, तो अक्षय कातडे आता मात्र स्ट्राईकवरती या ठिकाणी तयार आहे. 6 चेंडू 4 ची गरज आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय मॅचने. पण बघूया या मॅचमध्ये काय दडलंय. बॉलिंग मार्कवर निखिल पाटील आणलेलं आहे. निखिलच्या हातात चेंडू सोपवलाय, चेंडू नव्हे, या सामन्याचं भवितव्य सोपवलेलं आहे. निखिलने जर इथून ही मॅच जिंकून दिली तर नागावकर त्याला डोक्यावरती घेतील, जल्लोष करतील. पण फार कठीण काम आहे 4 धावा रोखणं. पण क्रिकेटमध्ये काही शक्य नाही, काही अशक्य नाही आहे. 6 चेंडूमध्ये जर बघूया या 4 धावा रोखल्या जातील का? अक्षय कातडे तयार होतोय. बॉलिंग मार्कवर निखिल पाटील. पहिला चेंडू. हो पहिलाच बॉल, संपर्क नाही झाला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होतोय. चेंडू येतो शॉर्ट तडम्यानला. लेग बायच्या रूपाने ही 1 धाव आलेली आहे. हा चेंडू अक्षय कातडेला समजलाच नाही, उमगलाच नाही. चेंडू आदळला, शरीराला आला गलीच्या दिशेने. केवळ 1 धाव मिळते. आता 5 चेंडूमध्ये 3 करायचे आहेत. दबाव अक्षय मात्रेवरती असेल, कारण मागच्या ओव्हरमध्ये सलग 3 चेंडू डॉट फेस केल्यात. अक्षय कातडे जाऊन त्याला सांगतोय की बाबा कशा पद्धतीने तुला रन करायचे आहेत, कारण इथे आपल्याला फक्त 3 धावा करायच्या आहेत आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. कट करतायत. पॉइंटला फिल्डर नाहीये. येतोय कव्हर पॉइंटवर एक फिल्डर. कव्हर करेपर्यंत 2 धावा इथून पूर्ण केल्यात आणि इथून मात्र धावांची आता झालेली आहे बरोबरी. पण 1 धाव कंपल्सरी करावी लागेल. दबाव होता आकाश मात्रेवरती. आकाश मात्रे या संघाचा अत्यंत भरोशाचा फलंदाज आहे. मागच्या ओव्हरमध्ये जरी 3 चेंडू डॉट फेस केले असले तरी इथून मात्र त्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि इथून आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी तो सज्ज झाला. केवळ 1 धावेची गरज आहे. फिल्डर मात्र आता फार जवळ आलेले आहेत. 1 धाव रोखायची आहे. चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी धाव हवी आहे 1. गोलंदाज निखिल पाटील तयार. आकाश मात्रेसाठी पुढचा चेंडू. हो बॅटची एज विकेट किपरने केली आहे चूक आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे i11 कोण संघाने. त्यांचं हार्दिक अभिनंदन. या स्पर्धेमध्ये विजयाचं खातं उघडलंय. अभिनंदन. कोण संघ हार्डलक. आई गावदेवी 12-13 नागाव संघ. खूप चांगला संघर्ष राहिला. काही चुका जरूर झाल्यात. त्या चुकांचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा आणि पुढच्या स्पर्धेमध्ये नव्या जोमाने, नव्या उत्साहाने तुम्ही उतरा. तुम्हाला शुभेच्छा पुढच्या स्पर्धेसाठी. थँक्स विनोद पाटील. आता जी लढत झाली विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आयोजित सरपंच शिवाजी दादा पाटील चषक 2025 आणि या स्पर्धेचा उद्घाटन सामना इथे खेळवला गेला. एका बाजूला आई गावदेवी क्रिकेट संघ, i11 क्रिकेट संघ कोण आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नागाव. आणि या लढतीमध्ये i11 कोण क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाटणे आणि ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांच्या वतीने अभिनंदन करतो. आणि आई गावदेवी क्रिकेट संघ नागाव, तुम्ही सरपंच शिवाजी दादा पाटील चषक 2025 या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. तुमचा मनपूर्वक आभार.